नमस्कार. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 33मध्ये आपले खूप खूप स्वागत. आपल्या या क्लासमध्ये आपण आतापर्यंत 59 स्टिचेस शिकलेलो आहोत. तर आजच्या या 33व्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत हेरिंगबोन स्टिचचा नवा प्रकार ट्रिपल हेरिंगबोन स्टिच आणि या क्लासमध्ये 60 नंबरचा स्टिच. तर आपण हा 60वा प्रकार शिकायला सुरुवात करूया. बघा, या आधीचा क्लास 32मध्ये आपण 7 नंबरचा जो स्टिच केलेला आहे डबल हेरिंगबोन स्टिच, यामध्ये पहा, यामध्ये 2 कलर घेतलेले आहे. आता आपण ट्रिपल हेरिंगबोन स्टिच करणार आहे, त्यामध्ये हे 3 कलर घेतलेले आहेत आणि नेहमीची आपली 5 नंबरची निडल घेतलेली आहे. पहा, ट्रिपल हेरिंगबोन स्टिच करण्यासाठी सुद्धा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचं असतं. आपण हेरिंगबोन स्टिचचे इतर प्रकार केले त्याचप्रमाणे इथे सुद्धा हा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचा आहे. पहा, इथून ह्याची सुरुवात झालेली आहे, बरोबर त्याच्या खाली एक डॉट घ्यायचा आहे. पहा, म्हणजे तो अर्धा सेंटीमीटर अंतरावर येईल असा डॉट आहे. आपण डबल हेरिंगबोन स्टिचमध्ये 2 डॉटच्या मध्ये एक डॉट घेतला होता, परंतु आता 2 डॉटच्या मध्ये आपल्याला आणखी 2 डॉट्स घ्यायचे आहेत. म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये एकूण 4 डॉट्स येतात. बघा, याप्रमाणे त्याचे 1 2 3 आणि 4 याप्रमाणे हे डॉट्स येतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा पाहून घ्या. आता ह्या पूर्ण लाईनवर असेच आपल्याला डॉट्स घ्यायचे आहे. म्हणजे आधीचे जे 2 डॉट्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा 2 डॉट्स सारख्या अंतरावर घ्यायचे आहेत. तर पहा, याप्रमाणे हे डॉट्स घ्यायचे आहेत. तुम्ही व्यवस्थित पाहिले तर तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा, आणि आपण सुरुवातीला जो डॉट घेतला होता त्याच्या आधी नंतर एक डॉट घ्यायचा आहे. म्हणजे ते 2 डॉट शेवटी 2 डॉट्स असतात आणि सुरुवातीला 2 डॉट्स असतात. बघा, याप्रमाणे घ्यायचे आहेत आपल्याला हे डॉट्स. ब्ल्यू थ्रेडचा स्टिच करून झालेला आहे, सिंपल हेरिंगबोन स्टिच केलेला आहे. आता आपण ऑरेंज कलर घेणार आहोत. बघा, या 2 कलरपैकी पिंक कलर घ्यायचा आहे. या कलरने आता आपण 2 नंबरचा स्टिच त्याच्यावर करणार आहे. बघा, डबल हेरिंगबोन स्टिचमध्ये आपण जो स्टिच केला होता, पहा, ऑरेंज कलरचा तसा स्टिच करायचा आहे. पहा, यातील आता हे पहिला जो डॉट आहे आणि प्रत्येक स्टिचमधील पहिला डॉट यावर या कलरचा स्टिच येणार आहे. बघा, त्यासाठी 4 पदर ओवून घेतलेले आहेत आणि आता इथून स्टार्ट करायचं आपल्याला. बघा, इथं पहिला स्टिच येणार, जे प्रत्येक स्टिचमधील आता जो आपण ब्ल्यू स्टिच घेतलेला आहे त्याच्या प्रत्येक पहिली स्टिचच्या बाजूला हा स्टिच येणार आहे. बघा, याप्रमाणे याला सुरुवात करायची आहे आणि त्याप्रमाणे हा स्टिच येणार आहे. बघा, याप्रमाणे हा स्टिच राहील. म्हणजे हा जो ब्ल्यू स्टिच आहे बरोबर त्याच्यावर हा स्टिच असणार आहे. बघा, आपण डबल हेरिंगबोन स्टिचमध्ये सुद्धा याप्रमाणे स्टिच घेतलेला होता, त्याचप्रमाणे इथे स्टिच घ्यायचा आहे. पण हा थोडासा वर घ्यायचा आहे, कारण खाली दुसरा स्टिच येणार आहे दुसऱ्या कलरचा. बघा, याप्रमाणे स्टिच घ्यायचा आहे. याप्रमाणे आता हा पहिला स्टिच जो घेतला आहे तो आधीच्या स्टिचच्या वर आलेला आहे. आता आपण नंतर जो घेणार आहे, जो आधी घेतलेला स्टिच होता त्याच्या खाली टाकणार आहोत. बघा, याच्या खाली टाकायचं आहे आपल्याला निडल. पहा, याप्रमाणे ब्ल्यू स्टिचच्या खाली. सुरुवातीला आपण ब्ल्यू स्टिचच्या वर टाकला, आता ब्ल्यू स्टिचच्या खाली घेणार आहोत. घेतला आणि एक स्टिच घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे स्टिच घ्यायचा आहे. हा स्टिच घेऊन झालेला आहे. आता आपण पुन्हा ब्ल्यू स्टिचच्या वरतून हा स्टिच घ्यायचा आहे. बघा, इथे जसा ब्ल्यू स्टिचच्या वर आलेला होता स्टिच आलेला आहे पिंक स्टिच, आणि इकडे खाली आलेला आहे. आता आपण वर घेणार आहोत याप्रमाणे. म्हणजे एक वेळेस वर आणि एक वेळेस खाली असं आपल्याला हे स्टिचेस करत जायचे आहे. बघा, याप्रमाणे आता आपल्याला ब्ल्यू स्टिचच्या खाली टाकून घ्यायचं आहे. बघा, निडल खाली टाकून घ्यायचे, खाली पास करून घ्यायचे निडल. म्हणजे ब्ल्यू स्टिचच्या खाली हा स्टिच येतो. याप्रमाणे हा जो झिगझॅग आहे त्याच्यामध्ये एक वेळेस वर एक वेळेस खाली असे आपल्याला हे स्टिचेस टाकत जायचे. म्हणजे निडल पास करायचे त्याच्यामधनं. एक वेळेस वरून टाकायचं आहे, एक वेळेस खालून घ्यायचं. बघा, याप्रमाणे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण हे डबल हेरिंगबोन स्टिचमध्ये सुद्धा हाच प्रकार केलेला आहे. आता काय असणार आहे, ब्ल्यू स्टिचच्या वरती स्टिच येणार आहे.
आणि यानंतरचा स्टिच खालून येणार आहे, म्हणजे ब्लू स्टिचच्या खालून निडल पास करून घ्यायची आहे. याप्रमाणे सर्व स्टिचेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा, या पूर्ण राईडवर स्टिचेस असेच करायचे आहे. खूप सुंदर असा स्टिच आहे हा. करायला अगदी सोपा आहे. दिसायला किचकट दिसतो पण करायला सोपा आहे. बघा, त्यात आणखी दुसऱ्या कलरने केल्यानंतर तर आणखी सुंदर दिसतो. बघा, याप्रमाणे हा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, इथे पूर्ण झालेला आहे. आणि आता ह्या 2 डॉटमधील वरचा डॉट आहे, तो डॉट म्हणजे ब्ल्यूच्या बाजूला, तुमच्या लक्षात आल्यास असेल, अगदी ब्ल्यूच्या बाजूलाच आपण हा स्टिच घेतलेला आहे या कलरचा. आता याच्यानंतरचा येणारा स्टिच हा याच्या खाली जे डॉट्स उरलेले आहेत त्याच्यामध्ये येणार. बघा, याप्रमाणे हा स्टिच येणार आहे. हा घेतला तसाच घ्यायचा आहे आपल्याला. याप्रमाणे बघा, इथे हा ऑरेंज स्टिच घ्यायचा आहे. आता इथून सुरुवात करायची. हा जो डॉट उरलेला आहे त्यातून सुरुवात करायची. आणि आता आपल्याला यावेळेस प्रत्येक ब्ल्यू थ्रेड उचलायचा आहे, म्हणजे प्रत्येक ब्ल्यू थ्रेडच्या खालून निडल टाकून घ्यायची आहे. बघा, तुम्ही पाहू शकता, खूप सोपं आहे. यावेळी जास्त विचार करायची गरज नाही, कुठून घ्यायचा स्टिच कुठून नाही. तर प्रत्येक वेळी आपल्याला ब्ल्यू स्टिचच्या खालून म्हणजे ब्ल्यू थ्रेडच्या खालून निडल टाकून घ्यायची आहे. पहा इथे पहा. आणि इतर हे रिमूव्ह स्टिचप्रमाणेच हा स्टिच घ्यायचा आहे. अतिशय आकर्षक असा हा स्टिच आहे. पहा, तुम्ही करत केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, खूप सुंदर असं दिसणारा हा स्टिच. तुमच्या लक्षात येत नसेल तर व्हिडिओ पुन्हा मागे न्या आणि पहा, म्हणजे लक्षात येईल. खूप सुंदर असा हा स्टिच आणि सोपा पण आहे. बघा, यावेळी म्हणजे हा ऑरेंज कलरचा स्टिच घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी स्काय ब्लू स्टिच उचललेला आहे. पहा, इथे आता इथे सुद्धा शेवटचा स्टिच उचलायचा आहे ब्लू स्टिच. आणि जो डॉट उरलेला आहे त्यामध्ये निडल टाकून शेवट करून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, याप्रमाणे ही सुंदर अशी ही खूप अतिशय आकर्षक अशी ही बॉर्डर तयार होते. तर ही बॉर्डर तुम्ही साडी, लेहंगा, ब्लाऊज यासाठी वापरू शकता. तर आता आपण पाहणार आहोत हेरिंग बोन स्टिचचा 10वा प्रकार, क्लोज हेरिंग बोन स्टिच आणि या क्लासमधील एक सिस्टम स्टिच. तर पहा, हा स्टिच करण्यासाठी या प्रकारे या 2 लाईन्स ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि याची जी रुंदी आहे ती 1 सेंटीमीटरच आहे. जी इतर स्टिचेसप्रमाणे घेतलेली आहे ती तुम्ही यापेक्षा कमी म्हणजे पाऊण इंचसुद्धा घेऊ शकता. बघा, आधी पाहून घ्या, याची लांबी 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोन्ही लाईन 6 सेंटीमीटर लांबीच्या घेतलेल्या आहे. तर रुंदी 1 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर यापेक्षा तुम्ही पाऊण सेंटीमीटर किंवा 1.25 सेंटीमीटर अशी सुद्धा घेऊ शकता. तर या लाईन्सवर आपल्याला स्टिच करायचं आहे. तर पहा, हा स्टिच करते म्हणजे स्टार्टिंग तुम्ही कुठल्याही लाईनवर करू शकता. एकतर वरची लाईन किंवा खालची लाईन, कुठल्याही दोन्हीपैकी एका लाईनवर तुम्ही ह्याची सुरुवात करू शकता. तर पहा, इथून ही निडल वर घेतलेली आहे आणि या दुसऱ्या लाईनवर स्टिच घ्यायचा आहे. पहा, यासाठी काही मार्किंग वगैरे करायची गरज नाही आहे. याप्रमाणे हा स्टिच घ्यायचा आहे. या लाईन्सवर इतर कुठलीही मापे आपल्याला घ्यायची नाही आहे, कारण आतापर्यंत आपण जे पण हेरिंग बोन स्टिचेस केलेले आहे त्यासाठी मापं घेतलेली आहे, डॉट्स घेतलेले आहे. याला घ्यायची गरज नाही आहे. पहा, हा जवळजवळ करायचा आहे हेरिंग बोन स्टिच. याप्रमाणे हा पण खूप सुंदर असा दिसतो हा स्टिच. हेरिंग बोन स्टिचेस खूप सुंदर सुंदर असे प्रकार आहेत. आणि या प्रत्येक स्टिचचे खूप सुंदर सुंदर अशा ह्या बॉर्डर्स तयार होत आहेत. तुम्ही पाहिलेच आहेत किती सुंदरशा आकर्षक बॉर्डर्स दिसतात. या बॉर्डर्स तुम्ही ब्लाऊज, लेहंगा तसेच फ्रॉक, साडी यासाठी वापरू शकतात. खूप सुंदर अशा ह्या बॉर्डर्स आणि करायला पण सोपा स्टिच आहे. ज्यांना कुणाला आरीवर्क येत नाही, कारण आरीवर्क करायला थोडीशी प्रॅक्टिस लागत असते, परंतु हे जे स्टिचेस आहे हँड एम्ब्रॉयडरीचे स्टिचेस आपण ते शिकता शिकताही खूप सुंदर असे स्टिचेस करतो. त्यामुळे याचा आपण लगेच यूज करू शकतो. तर पहा, या प्रकारे ह्या हेरिंग बोन स्टिचेसच्या किती सुंदर सुंदर बॉर्डर्स तयार झालेल्या. तर ह्या बॉर्डर्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि
बेल आयकॉन प्रेस करायचे। प्रत्येक क्लास हे तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता। प्लेलिस्टची लिंक ही प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। तर भेटूया क्लास 34मध्ये अशाच एका सुंदरशा स्टेज आणि व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।